आता स्पष्ट झालेली आहे. अनगर नगरपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झालेली नाही. त्यांनी कायद्याचा भंग करून रिटर्निंग ऑफिसरने जो नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या संदर्भानं एखाद्या प्रकरणामध्ये जर जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल असेल, ज्या वेळेला अपील दाखल होतं त्याच वेळेला निवडणुकीच्या संदर्भातली पुढची प्रक्रिया ही त्या ठिकाणी थांबते, तोपर्यंत थांबते जोपर्यंत या संदर्भात जिल्हा न्यायालय निकाल देत नाही. त्यामुळे ज्या दिवशी अपील दाखल झालेला आहे आणि ज्या दिवशी रिटर्निंग ऑफिसरला आणि संबंधित रिस्पॉन्डंट यांना नोटीस प्राप्त झालेली आहे, त्या क्षणाला निवडणूक प्रक्रिया थांबायला पाहिजे होती. परंतु आज रिटर्निंग ऑफिसरच्या वतीने आणि रिस्पॉन्डंटच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या समोर संबंधित विषयाची सुनावणी आजच्या आज घ्यावी. ती का घ्यावी? जर उद्या आम्हाला चिन्ह अलॉटमेंट करायचं आहे. आता प्रश्न असा आहे की 3 नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होते, एकाचा अर्ज तुम्ही बाद केला, दुसऱ्याने विड्रॉल केला, अशा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट 5 मध्ये नमूद केलेलं आहे. राहिला एकच कॅन्डिडेट, तो एकच राहिला म्हणून अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा जल्लोष अमेरिका आणि लंडन पर्यंत तुम्ही पोहोचवला. फुगड्या खेळल्या, खांद्यावर बसलात, नाचलात आणि फटाकड्या उडवल्या. हे सगळं तुम्ही केलं. ज्यांचा सरस्वती शिंदे यांचा अर्ज विड्रॉल केल्याचं तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे, या संबंधित सरस्वती शिंदे यांनी अतिशय उत्साहामध्ये मुलाखत देऊन सांगितलं की अर्ज आम्ही विड्रॉल केला. आणि मग पाटलीनबाई पहिल्यांदा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष झाल्याचा आनंद आपण साजरा केला. हे सगळं बेकायदेशीर झालं. निवडणूकच बिनविरोध झालेलीच नाही. आता उलट्या फुगड्या खेळा. खांद्यावर बसून नाचला ना, आता खालची माणसं खांद्यावर घेऊन लोकांनी घ्या. हेच एकट करावं लागेल, कारण निवडणूक बिनविरोध झालेलीच नाही. त्यामुळं उडवलेल्या फटाकड्या पुन्हा विजवायचा कार्यक्रम चालू करा आणि जे काही फुगड्या खेळा त्या उलट्या फुगड्या खेळा. आणि झालेल्या निवडणूक बिनविरोध झालेलीच नाही. निवडणुकीचा विड्रॉल जे आहे, आरोने बेकायदेशीररित्या विड्रॉल अलाउड केलेला आहे. सरस्वती शिंदे यांचं ते विड्रॉल आहे. म्हणजे अर्ज माघारी घेतला म्हणून आता एकच उमेदवार राहिला. आणि आता आज आर्ग्युमेंट काय करतात, आम्हाला सिम्बॉल अलॉट करायचा. सिम्बॉल अलॉट एकच उमेदवाराला तर विरोध आता स्पष्ट झालं ना. आता या अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष पदाकरता एकमेव उमेदवार शिल्लक असताना सिम्बॉल कुणाला अलॉट करायचं आणि लोकांनी मतदान कसं कुठं करायचं, म्हणजे मतपत्रिका जी आहे ती छापावी लागेल. ज्या अर्थ सिम्बॉल अलॉट करायचा म्हणजे मतपत्रिका छापायची आहे, म्हणजे त्याचा अर्थ प्रचार करायचा आहे, मग मतदान होणार आहे. आणि मग एकमेव असलेल्या उमेदवाराला मतदारांनी येऊन मतदान करायचं असं त्याचा अर्थ ना. आज सन्माननीय न्यायालयाच्या समोर येऊन आरोच्या वतीनं जिल्ह्याचे सरकार वकील आरोने सांगितल्याप्रमाणे न्यायालय म्हणतंय की उद्या आज आर्ग्युमेंट पूर्ण व्हायला वेळ पुरणार नाही, आपण उद्या त्याला हिअरिंग घेऊ असं न्यायालय म्हणतंय. समोरचे सरकारी वकिलाच्या माध्यमातून आरो काय म्हणतात की आजच सुनावणी झाली पाहिजे. तर का झाली पाहिजे असं न्यायालयाने विचारलं. आज एवढ्यासाठी झाली पाहिजे, उद्या निवडणूक आयोगाच्या दिलेल्या प्रोग्रामनुसार उद्या त्याला सिम्बॉल अलॉटमेंट आहे. मग आजच्या जो सुनावणी घ्या विषय मोकळा करा, म्हणजे आम्हाला उद्या सिम्बॉल अलॉटमेंट करायचं. म्हणजे किती फालतूपणा, किती बोगसपणा आहे. एकच उमेदवार शिल्लक आहे ना, आरोप तुम्ही चिन्ह वाटप करत म्हणताय. म्हणजे याचा अर्थ संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हा निवडणूक निर्णय अधिकारी होण्याच्या करता किंवा त्या पदावर राहण्याकरता इनकॅपेबल आहे. याच्यामुळं राज्याच्या निवडणूक आयुक्तांची आणि राज्य निवडणूक आयोगाची आणि निपक्षपाती निवडणुकीच्या सगळ्या यंत्रणेवर क्वेश्चन मार्क निर्माण झालेला आहे. आणि एकूणच उज्ज्वला थिटे यांच्या अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून ते आज रोजी न्यायालयामध्ये झालेल्या मांडणीपर्यंतचा जर प्रवास बघितला तर निश्चितपणे प्रशासकीय यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे. आणि त्यांनी विशिष्ट प्रभावशाली व्यक्तीला मदत करण्याच्या करता आणि आशिया खंडातली एकमेव नगरपंचायत बिनविरोध झालेली आणि 70 वर्षांची परंपरा कायम ठेवण्याच्या करता लोकशाहीला आणि संविधानाला पायदळी तुडवणारा हा आशिया खंडातला एकमेव आरो किंवा तहसीलदार असेल. आणि त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना काय बक्षीस द्यायचं याचाच फक्त निर्णयाचा आम्ही वाट बघणार.